भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत बैठक घेण्यात आली। यावेळी इच्छुक उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। महाराष्ट्र जिल्हा सचिव महेश जाधव यांनी स्पष्ट केले की भाजप तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांचा प्रामाणिकपणा आणि भागातील कार्य महत्त्वाचं असेल। सणासुदीच्या दिवसांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेने एकजुटीने संप पुकारलाय। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला। गेल्या काही दिवसापासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही। पावसाळ्यात काम करताना आवश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे। यासह अनेक प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावं। या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले। इंडिगो एअरलाइन्स तर्फे कोल्हापूर हैदराबाद मार्गावर नवी विमान सेवा सुरू होत आहे। ही सेवा 27 ऑक्टोबर पासून आठवड्यात 4 दिवस उपलब्ध राहणार आहे। कोल्हापूरहून सकाळी 8:45 वाजता उड्डाण होणार असून हैदराबाद मार्गे 25 महत्त्वाच्या शहरापर्यंत पोहोचता येणार आहे। या सेवेमुळे कोल्हापूरकरांना अधिक सोयीस्कर प्रवासाची नवी सुविधा मिळणार आहे। महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा मानसिक त्रास गंभीर गुन्हा आहे। प्रत्येक संस्थेत तक्रार निवारण समिती अनिवार्य असून महिलांनी धैर्याने पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात। पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केली आहे। या योजनेत 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक फक्त 585 रुपये भरून स्मार्ट कार्ड घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर मोफत प्रवास करू शकतात। या कार्डद्वारे राज्यभरातील साधी बस, शिवशाही, शिवशाही स्लीपर, शिवशाही शयन आणि शिवनेरी बस सेवा वापरता येईल। अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या एसटी आगारातून आधार व पॅन कार्डसह करता येतो। कोल्हापूरमध्ये अभिजात मराठी दिनानिमित्त न्यू कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरच्या मराठी साहित्यातील बौद्धिक संपदेचे महत्त्व अधोरेखित केले। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी रि. खांडेकर, शिवाजी सावंत यांच्यासारखे लेखक आजच्या काळातही निर्माण व्हावेत असं आवाहन केले। महाराष्ट्र सरकारने आगामी ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांकडून 15 रुपये प्रति टन गाळ पॉवरची कपात मुख्यमंत्री सहायता निधीतून वसूल केली आहे। इतर कपातीसह एकूण तब्बल 336 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून गोळा होणार आहेत। शेतकरी संकटात असतानाही सरकार कराच्या माध्यमातून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, तर उत्तर प्रदेश, कर्नाटकसह इतर राज्यात अशी वसुली केली जात नाही। ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मराठी रंगभूमीवरील 58वा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर केले। मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा सन्मान देण्यात येत आहे। पुरस्कार वितरण 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनाच्या औचित्याने होईल, ज्यात 25,000 रुपये कॅश, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ दिले जातील। बॉलिवूडचे खिलाडी अक्षय कुमार नेहमी चर्चेत असतात। त्यांच्या चित्रपटाचा तुफान कलेक्शन पाहता 100 कोटीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा त्यांच्या नामाने मोठा रेकॉर्ड आहे। नुकताच प्रदर्शित झालेला जॉली LLB 3 हा चित्रपटही 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील झालाय। त्यामुळे अक्षय कुमारचे तब्बल 19हून अधिक चित्रपट 100 कोटीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या यादीत आहेत, ज्यामुळे त्यांना सहजपणे 100 कोटीचा बादशाह म्हटलं जाऊ शकतंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।